चला तर मग आज काहीतरी नवीन. तर मी आलेली आहे माझ्या माहेरी. तर वरती गेली होती स्लॅपवरती. तर यशराज खेळत होता फळीसोबत. तर बाजूला दिसते ते धान्य वाळू घातलेलं आणि त्याच साईडला धान्याचं ड्रम ठेवलेलं होतं. तर माझ्या माहेरी बघताय तुम्ही अशा धान्याला ड्रम असतात. तर त्यावरती पाणी जाऊ नये म्हणून पत्रा ठेवलेला. तर मुलं वरतून अचानक पळत का गेले, तर त्यांना मोर दिसला होता. ओरिजिनल मोर त्यांनी कधीही पाहितला नव्हता, तो बघितला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मम्मीला करायच्या होत्या कुरड्या. तर कुरड्याचं आदान मांडलं होतं आणि आम्हाला सुतक असल्यामुळं मी फक्त शूटिंग वगैरे घेत होते आणि एन्जॉय घेत होते खाण्याचा. तर ही आहे माझी आजी. तर आजी पण माझी कुरड्या करीत होती. माझ्या आजीची जाऊ म्हणजे माझी चुलत आजी आहे. तर मस्त गोलगरीत अशी कुरडई ठेवली आणि दुधात कुरडई दिसते ती मी खाण्यासाठी माझ्या मम्मीकडून कुरडई घालून घेतली होती. इथे आहेत यश, पंकू आणि चिऊ. तर मी बैल दाखवले होते, ते बैल विकलेत माझ्या पप्पानी म्हणून दाखवले. तर इकडे बघताय तुम्ही, तर ही आहे माझी मम्मी. आणि तिथंच बाजूला होतं पपईचं झाड. तर मी तिथून मस्तपैकी 2 पपया पण तोडून घेतल्या. मस्त पिवळ्या चुटूक झाल्या होत्या आणि 2 दिवसाच्या आधी केळी आणून ठेवल्या होत्या, त्या सुक्या केळी. आणि दुपारच्या वेळेला आमच्या इथं वर्षश्राद्ध होतं, तर वर्षश्राद्धासाठी गेलो होतो. नातेवाईकांमध्ये वर्षश्राद्ध होतं. तर ह्या टाळकऱ्यांमध्ये माझे पप्पा पण आहेत. माझे पप्पा पण टाळकरी आहेत. माझा भाऊ आला होता. भाऊ आलता तर त्याला शेंगा द्यायच्या होत्या भुईमुगाच्या भाजून. तर त्याला म्हणलं चला थोड्या भुईमुगाच्या शेंगा तोडूया. चला आजच्या पुरतं एवढंच.